नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण समहक्क भागाची व्याख्या आणि अर्थ समजून घेतला। आज आपण समहक्क भागाचे वैशिष्ट्ये बघणार आहोत। समहक्क भागाचं पहिलं वैशिष्ट्य कायमस्वरूपी भागभांडवल। आपण समहक्क भागाच्या व्याख्यामध्ये आणि अर्थामध्ये बघितलंच की समहक्क भागांची विक्री करून कंपनी कायमस्वरूपी भागभांडवल जमा करत असते। म्हणजेच समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग असतात। समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या आयुष्य कालावधीमध्ये कंपनी आपल्या भागधारकांना कधीही परत करत नाही किंवा देत नाही। त्याची परतफेड कंपनीचं ज्यावेळेस विसर्जन केलं जात असते आणि ते विसर्जनानंतर जर कंपनीकडे रक्कम शिल्लक असेल तरच कंपनी त्या समहक्क भागधारकांची रक्कम परत करत असते। म्हणजेच समहक्क भागधारक हे कंपनीला दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भागभांडवल पुरवत असतात किंवा उपलब्ध करून देत असतात। म्हणून समहक्क भागाला कायमस्वरूपी भागभांडवल असे म्हटलं जातं। म्हणून ते पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं, कायमस्वरूपी भागभांडवल। दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल, समहक्क भागाचे अस्थिर लाभांशाचे दर। समहक्क भागांसाठी कंपनी लाभांशाचा कोणताही निश्चित दर देत नसतो। समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा पूर्णतः नफ्यावर अवलंबून असतो। म्हणून लाभांशाचा दर एकूण नफ्यावर कमी किंवा जास्त होत असतो। ज्या वर्षी कंपनीला जास्त नफा झाला त्यावेळेस कंपनीला जास्त लाभांशाचा दर दिला जात असतो आणि ज्या वर्षी कंपनीला नफा कमी झाला तर त्यावर्षी कंपनी आपल्या भागधारकांना, समहक्क भागधारकांना लाभांशाचा दर कमी देत असते। म्हणूनच कंपनीचे लाभांशाचा दर हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो। एखाद्या वेळेस कंपनीचे व्यवस्थापक मंडळ लाभांशाचा जो दर आहे किंवा जो लाभांश आहे तो लाभांश वाटप हे लाभणीवर टाकू शकते। म्हणजे कंपनीला एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला नाही तर त्या चालू वर्षाचा नफा लाभांश हा कंपनी आपल्या समहक्क भागधारकांना पुढे ढकलू शकते। तो सर्वस्व कंपनी कायद्याने तो व्यवस्थापक मंडळाला अधिकार दिलेला आहे। म्हणजेच कंपनीच्या कायद्याने लाभांश धोरण ठरवण्याचा अधिकार हा व्यवस्थापन मंडळाला दिलेला आहे। म्हणजे जसं कंपनीला नफा झाला त्या पद्धतीने कंपनीचे व्यवस्थापन मंडळ लाभांशाचा दर ठरवत असते आणि दरवर्षी तो लाभांशाचा दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते। समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकांवर सक्ती करू शकत नाही। म्हणजेच कंपनीला एखाद्या वर्षी जर कमी नफा झाला असेल तर आम्हाला नफा मिळालाच पाहिजे अशी सक्ती समहक्क भागधारकांवर समहक्क भागधारक करू शकत नाही व्यवस्थापक मंडळावर। म्हणजे समहक्क भागधारकांचा लाभांशाचा दर हा नियमित तसे निश्चित नसतो, तो कंपनीचा पूर्णतः नफ्यावर अवलंबून असतो। म्हणजेच तो नफा जशा पद्धतीचा असेल त्या पद्धतीने कंपनीचा नफ्यावर तो अवलंबून असतो। त्या पद्धतीने लाभांशाचा दर हा चढ किंवा उतार असू शकतो, म्हणजेच तो कमी किंवा जास्त असू शकतो। अशा पद्धतीचं अस्थिर लाभांशाचा दर समहक्क भागाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। तिसरं महत्त्वाचं समहक्क भागाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, समहक्क भागधारकांना काही हक्क प्राप्त होत असतात किंवा दिले जात असतात। त्याच्यात महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क। समहक्क भागधारकांना सर्वसाधारण मतदानाचा अधिकार देण्यात आलेला असतो कंपनीच्या नियमानुसार आणि कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार। समहक्क भागधारकांना संचालकांची निवड करण्यासाठीचा मतदानाचा अधिकार दिलेला असतो। कंपनीच्या घटनापत्रकामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार किंवा घटनापत्रक बदल करण्याचा अधिकार मतदान करून दिलेला असतो किंवा नियमावलीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मतदानाचा अधिकार समहक्क भागधारकांना दिलेला असतो आणि हा महत्त्वाचा अधिकार हक्क आपल्याला सांगता येईल। दुसरा हक्क समहक्क भागधारकांना दिला गेलेला आहे तो म्हणजे नफ्यामधील सहभाग।
हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आपल्याला सांगता येईल समहक्क भागधारकांना दिला गेलेला, कारण समहक्क भागधारक आपला बचतीचा पैसा हा कंपनीमध्ये परतावा आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळवण्यासाठी करत असतो, म्हणजे मिळकतीसाठी तो गुंतवणूक करत असतो. म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा हक्क समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा कंपनीने दिलेला असतो, समहक्क भागधारकांना दिलेला असतो. जो लाभांश म्हणून कंपनीचा नफ्याचा हिस्सा व्यवस्थापक मंडळाकडून वितरित केला जातो, तो मिळवण्याचा अधिकार कंपनीचा समहक्क भागधारकांना असतो. ज्यावेळेस कंपनीचा नफा हा स्थिर असतो किंवा चढा असतो, त्यावेळेस समहक्क भागधारकांना मोठ्या प्रमाणावर लाभांशाचा फायदा होत असतो. म्हणजेच कंपनीचं इन्कम, कंपनीचा नफा हा नफ्याचा आलेख हा वर चढत असेल किंवा जास्तीत जास्त कंपनीला दर आर्थिक वर्षामध्ये नफा होत असेल, तर समहक्क भागधारकांना निश्चितच मोठ्या प्रमाणावर लाभांशाचा फायदा होत असतो. म्हणजेच नफ्यामधील सहभागाचा हक्क हा कंपनीच्या समहक्क भागाचा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दुसरं हक्कामध्ये समहक्क भागधारकाचं सांगता येईल की लेखा पुस्तकाचे तपासणी करण्याचा अधिकार. खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक समहक्क भागधारक असतात, म्हणून त्या कंपनीच्या सर्व लेखा पुस्तकांची तपासणी करण्याचा अधिकार त्यांना दिलेला असतो. म्हणजे कंपनीचे नफा तोटा पत्रकामध्ये कशा पद्धतीने खर्चांची नोंद केली जात आहे, कंपनीचं बॅलन्स शीट तपासण्याचा अधिकार त्या समहक्क भागधारकांना असतो. म्हणजे सर्वसाधारण लेखा पुस्तकं तपासण्याचा किंवा त्याच्यावर प्रश्न मांडण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना दिलेला असतो. चौथा हक्क सर्वसाधारणपणे समहक्क भागधारकांना दिला जातो, तो म्हणजे भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. समहक्क भागधारक नियमावलीतील तरतुदीनुसार, कंपनीची जी नियमावलीमध्ये भाग हस्तांतरणासंदर्भातील नियम दिलेले आहेत, त्या नियमावलीच्या तरतुदीनुसार समहक्क भागधारकांना आपले भाग हे दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार किंवा विक्री करण्याचा अधिकार, म्हणजे सर्वसाधारण समहक्क भागधारकांना आपले भाग हस्तांतर करण्याचा अधिकार दिलेला असतो. म्हणजेच समहक्क भागधारक हे कंपनीच्या नियमावलीनुसार आपल्या भागाचं मालकी हक्क हस्तांतरित करू शकतात. असं तिसरं वैशिष्ट्य समहक्क भागाच्या हक्कांमधील हे 4 पॉईंट आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे त्यांना कोणकोणते अधिकार प्राप्त होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, समहक्क भागाचा हा जो पॉईंट आहे खूप महत्त्वाचा आहे, तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घ्या. चौथा पॉईंट आपल्याला सांगता येईल अग्रक्रम हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. म्हणजेच अग्रक्रम भागधारकांना लाभांशाची वाटणी झाल्यानंतर जर कंपनीकडे सर्व देणे दिल्यानंतर जर कंपनीकडे नफा शिल्लक राहिला तरच कंपनीच्या समहक्क भागधारकांना लाभांशाची वाटणी केली जात असते. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की अग्रक्रम भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो व त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जात असतो. म्हणजे तसेच कंपनी विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी दिलं जात असते. म्हणजे अगोदर अग्रक्रम भागधारकांना त्यांची लाभांशाची त्यांचे भांडवलाची रक्कम परत केली जाते आणि जर कंपनीकडे विसर्जनानंतर जर रक्कम शिल्लक असेल तरच कंपनीच्या समहक्क भागधारकांना त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मिळवण्याचा अधिकार असतात. म्हणजेच जर रक्कम शिल्लक नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही भांडवलाची रक्कम परत केली जात नाही. म्हणजेच अग्रक्रम कोणत्याही पद्धतीचा लाभांश आणि भांडवल परतफेडी संदर्भात अग्रक्रम भागधारकांनंतरच त्यांना मिळत असतो. म्हणजेच अग्रक्रमाबाबतीत अग्रक्रम भागधारकांना प्रथम अग्रक्रम दिला जातो आणि त्याच्यानंतर समहक्क भागधारकांचा विचार लाभांश किंवा भांडवलाची परतफेड करताना केली जात असते. म्हणजे अग्रक्रम हक्क नाही असं एक वैशिष्ट्य समहक्क भागाचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल 5वं वैशिष्ट्य नियंत्रण. समहक्क भागधारक हे कंपनीवर नियंत्रण ठेवत असतात. खऱ्या अर्थाने कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार समहक्क भागधारक हे मालक असतात. मालक या नात्याने
मतदानाचा अधिकाराचा वापर करून समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवत असते. सर्वात महत्त्वाचे निर्णय सर्वसाधारण सभेच्या माध्यमाने समहक्क भागधारक घेत असतात आणि त्या सभेमध्ये मतदानाचा अधिकाराचा वापर करून ते कंपनीवर नियंत्रण ठेवत असतात. म्हणजे प्रत्येक समहक्क भागधारकास त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणावर मतदानाचा सर्वसाधारण अधिकार त्यांना देण्यात आलेला असतो. या अधिकाराचा वापर करून कायद्याने प्रदान केलेल्या वैयक्तिकरित्या अधिकाराचा वापर करून ते सभेला हजर राहून त्या कंपनीवर नियंत्रण ते ठेवू शकतात. एखाद्या वेळेस समहक्क भागधारक एखाद्या सभेमध्ये जर उपस्थित राहू शकत नसेल तर ते आपले प्रतिनिधी नेमत असतात सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान एखाद्या विषयावर मतदान करण्यासाठी. प्रतिनिधीला इंग्लिशमध्ये प्रॉक्सी असं देखील म्हटलं जात असतं. म्हणजेच सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी सभासद आपला प्रतिनिधी देखील नेमत असतो. त्या प्रतिनिधी नेमण्याचा देखील कंपनी कायद्याच्या नियमानुसार तो प्रतिनिधी नेमू शकतो. म्हणजेच कंपनीवर सभेत उपस्थित राहून मतदान करून नियंत्रण ठेवण्याचा अधिकार किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे नियंत्रण आपल्याला एक समहक्क भागाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला समहक्क भागाचं सांगता येईल जोखीम. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेल्या जास्तीत जास्त जोखीम स्वीकारावी लागत असते. म्हणजेच ज्यावेळेस कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येत असते त्यावेळेस अशा संकटांना तोंड देण्यासाठी समहक्क भागधारक पुढे तयार असतात. म्हणजेच त्या आणीबाणीच्या वेळेस जेवढेही कंपनीवर आर्थिक संकटे येत असतात ते सर्व त्यांच्यावर येत असतात. म्हणजे त्यावेळेस आणीबाणीच्या वेळेस कंपनीचा जो तोटा आहे तो तोटा सहन ते करत असतात. म्हणून जोखमीचे भांडवल असं म्हटलं देखील जात असतं. समहक्क भागाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जोखीम आपल्याला सांगता येईल. कंपनीने एखाद्या वर्षी जर कमी नफा कमवला असेल तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जात असतो आणि त्यामुळे कंपनीच्या समहक्क भागधारकांचे भागांचे जे बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य कमी होऊन त्यांना समहक्क भागधारकांना भांडवली तोटा सहन करावा लागत असतो. म्हणजेच भागांचे बाजार मूल्य शेअर मार्केटमध्ये किंवा भाग बाजारपेठेमध्ये कमी होत असतं आणि त्यांचं ते भांडवली तोटा असतो. म्हणजेच समहक्क भागधारक हे सर्व जोखीम उचलणारे भागधारक असतात, मालक असतात. असं आपल्याला 6वा पॉईंट वैशिष्ट्याचं सांगता येईल जोखीम. त्याच्यानंतर 7वा पॉईंट आपल्याला समहक्क भागाचं वैशिष्ट्याचं सांगता येईल अवशेष भागांचे दावेदार किंवा हक्कदार. असं आपल्याला 7वा पॉईंट आपल्याला सांगता येईल. समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेचा उर्वरित भागांचे दावेदार असतात. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला नफा होतो आणि नफा झाल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते आणि त्या नफ्यामधनं सर्व देणी दिल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्या शिल्लक रकमेचा हक्कदार त्यांना म्हटलं जात असतं. म्हणजेच कंपनीचे सर्व खर्च विविध कर दिल्यानंतर कंपनीमधील जे मालमत्तेचा उर्वरित भाग आहे त्या भागाचा दावेदार समहक्क भागधारक असतात. म्हणजेच अवशेष भागांचा दावा म्हणजे काय? कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा. म्हणजेच कंपनीमधील जे शेवटची रक्कम शिल्लक असते, जी शेवटचं मालमत्ता शिल्लक असते त्या मालमत्तेच्या त्या रकमेचा हक्कदार समहक्क भागधारक असतात. म्हणजे अवशेष भागांचा तो हक्कदार असतो. असं अवशेष भागांचे दावेदार आपल्याला समहक्क भागाचं वैशिष्ट्याचं 7वा पॉईंट आपल्याला सांगता येईल. 8वा पॉईंट आपल्याला कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही असं 8वं पॉईंट आपल्याला सांगता येईल. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. आपण मागच्या वर्षी शिकलेलोच आहोत की कंपनी कायद्याने स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे. म्हणजे कंपनीचं अस्तित्व वेगळं आणि भागधारकांचं कंपनीमध्ये अस्तित्व वेगळं. म्हणजेच कोणत्याही मालमत्ता खरेदी विक्री संदर्भात कंपनी स्वतः ते खरेदी विक्री कृत्रिम व्यक्ती म्हणून ते घेत असते. म्हणून समहक्क भागधारकांना
कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. म्हणजेच कंपनी स्वतः करार करून मालमत्ता खरेदी करत असते किंवा स्वतः विक्री करत असते. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेले हक्क जे असतं ते हक्क स्वतः पेलत असते. ते सभासदांवर तो बोजा निर्माण होत नसतो आणि आपली मालमत्ता विक्री करून सावकारांचं कर्ज किंवा देणीदारांचं कर्ज कंपनी स्वतः देत असते. म्हणजेच कंपनीच्या मालमत्तेवर समहक्क भागधारकांचा कोणताही अंतिम अधिकार नसतो ज्यावेळेस कंपनी अस्तित्वात असते तोपर्यंत. म्हणजेच कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार समहक्क भागधारकाला सांगता येत नाही, वैयक्तिक अधिकार सांगता येत नाही. 9वा पॉईंट आपल्याला सांगता येईल अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग मिळवण्याचा. अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जात असतात. हे जे विद्यमान समहक्क भागधारक असतात त्या विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य दिले जात असतात. ते म्हणजे बोनस भाग. ज्यावेळेस कंपनीकडे जमा झालेला संचित नफा असतो किंवा जमा झालेला नफा असतो तो जमा झालेला किंवा न दिलेला जो नफा आहे तो सर्वस्व समहक्क भागधारकांचा असतो, कारण तो त्यांना दिला गेलेला नसतो आणि तो संचित म्हणून बाजूला काढून ठेवलेला असतो, राखीव निधी म्हणून बाजूला काढलेला असतो. म्हणून समहक्क भागांच्या प्रमाणात अधिलाभांश भाग दिले जात असतात. म्हणजे ज्यावेळेस कंपनी आपल्या राखीव निधीचे भांडवलीकरण करते किंवा प्रतिधारण नफ्याचं भांडवलीकरण करत असते त्यावेळेस बक्षीस स्वरूपात अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणावर बक्षीस म्हणून कंपनी देत असते. म्हणजे आपल्याला एक वैशिष्ट्य समहक्क भागांचं असं सांगता येईल की अधिलाभांश भाग मिळवण्याचा किंवा बोनस भाग मिळवण्याचा अधिकार ज्यावेळेस कंपनी आपल्या निधीचे राखीव निधीचे किंवा प्रतिधारण संचित नफ्याचे पुनर्गुंतवणूक भांडवलामध्ये करत असते त्यावेळेस समहक्क भागधारकांना बोनस भाग मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो त्यांच्या भागांच्या प्रमाणावर. म्हणजे ज्यावेळेस समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा पद्धतीचे होत असते त्यावेळेस समहक्क भागधारकांना अशा पद्धतीचं अधिलाभांश भाग मिळवण्याचा किंवा समहक्क भाग मिळवण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. असा 9वा पॉईंट आपल्याला समहक्क भागांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल. 11वा पॉईंट 10वा पॉईंट आपल्याला सांगता येईल की हक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्तारीकरण करायचं असेल किंवा विस्तारीकरण करण्याचा उद्देश कंपनीचा असेल त्यावेळेस निधीची आवश्यकता असते त्यावेळेस कंपनी आपल्या नवीन भागांची विक्री करून भांडवल जमा करत असते. कारण अशा विस्तारीकरण करण्यासाठी स्थिर भांडवलाची दीर्घ मुदतीच्या भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर कंपनीला असते. त्यावेळेस कंपनी भागांची विक्री करून भांडवल जमा करत असते. त्यावेळेस विद्यमान जे समहक्क भागधारक असतात त्या विद्यमान समहक्क भागधारकांना प्रथम भाग देण्याचा प्राधान्य देत असते. म्हणजे प्रथम भाग मिळवण्याचा अधिकार देत असते, हक्क भाग मिळवण्याचा अधिकार देत असते. यालाच आपण हक्क भाग असे देखील म्हणत असतो. म्हणजे समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासूनच असलेल्या भागांच्या प्रमाणावर समभाग देण्यात येत असतो. म्हणजे ज्यावेळेस कंपनी नवीन भागांची विक्री करते त्यावेळेस अगोदर प्राधान्य विद्यमान समहक्क भागधारकांना देत असते. म्हणजे त्याच्यानंतर इतर गुंतवणूकदारांचा विचार कंपनी करत असते. म्हणजे हक्क भाग मिळवण्याचं एक वैशिष्ट्य समहक्क भागाचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अगोदर प्राधान्य विद्यमान समहक्क भागधारकांना भाग खरेदी करण्यासाठी केले जात असतं. 11वा पॉईंट भागांचं वैशिष्ट्याचं आपल्याला सांगता येईल बाजार मूल्य. कंपनीचं भागांचं समहक्क भागांचं बाजार मूल्य हे मागणी व पुरवठानुसार समहक्क भागांचे बाजार मूल्य बाजारपेठेमध्ये कमी जास्त होत असतात. समहक्क भागांची मागणी व पुरवठा ही मिळवलेल्या एकूण नफ्यावर व संचालक मंडळाने घोषित केलेल्या लाभांश दरावर अवलंबून असते. म्हणजे या दोन गोष्टी
कंपनीच्या बाजार मूल्य, भागांचे बाजार मूल्य ठरवत असतात. म्हणजे कंपनीने एक कमवलेला नफा आणि कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने समहक्क भागधारकांना दिलेला लाभांशाचा दर. आपण वरच्या पॉईंटमध्ये घेतलं की भांडवली तोटा. ज्यावेळेस कंपनीचा समहक्क भागधारकांना लाभांशाचा दर जर कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने कमी केला तर त्यावेळेस कंपनीच्या समहक्क भागांचे बाजार मूल्य हे कमी होऊन जाते. म्हणजे त्या समहक्क भागधारकांना भांडवली तोटा सहन करावा लागत असतो. म्हणजे बाजार मूल्य हे कंपनीचा नफ्यावर अवलंबून असतो आणि कंपनीच्या संचालक मंडळाने समहक्क भागधारकांना दिलेला लाभांशाचा जो दर आहे त्या दोन गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कंपनी भरघोस नफा कमवत असते त्यावेळेस भागांचे बाजार मूल्य हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असतात आणि ज्यावेळेस कंपनीला कमी नफा मिळालेला असतो आणि ज्यावेळेस कंपनी समहक्क भागधारकांना लाभांशाचा दर कमी देत असते किंवा तो पुढे ढकलत असते त्यावेळेस त्या समहक्क भागधारकांना भांडवली तोटा सहन करावा लागत असतो. म्हणजे बाजार मूल्य त्या भागांचं कमी होत असते. म्हणजे त्यांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यांना भांडवली तोटा निर्माण होत असते. तसेच अन्य प्रतिभूतींच्या तुलनेत जे प्रतिभूती आहेत, प्रतिभूतींमध्ये समहक्क भाग, कर्जरोखे, बॉन्ड्स, अग्रक भाग अशा पद्धतीच्या प्रतिभूती असतात. अशा समहक्क भाग सोडून जे प्रतिभूती आहेत म्हणजे समहक्क भागां सोडून मग अग्रक भाग असेल, कर्जरोखे असेल, बॉन्ड्स असेल, या भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढ उतार झालेल्या दिसून येतात. म्हणजे अग्रक भागांचे बाजार मूल्य स्थिर असतं, बंद पत्रकांचे बाजार मूल्य स्थिर असतं, त्याच्यानंतर कर्जरोख्यांचे बाजार मूल्य स्थिर असतं. परंतु तुलनेने समहक्क भागांचे बाजार मूल्य हे कमी जास्त होताना आपल्याला दिसतं. कारण ते बाजार मूल्य हे मागणी व पुरवठा याच्यानुसार अवलंबून असतं. म्हणूनच भागांचे सट्टेबाजांना खूप आकर्षण या बाजार मूल्यामुळे होत असते. शेवटचा पॉईंट समहक्क भागाचं वैशिष्ट्याचं आपल्याला सांगता येईल भांडवल वृद्धी. जेव्हा भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होत असते. म्हणजे ज्यावेळेस भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढलेले असते त्यावेळेस भांडवलाची वाढ कंपनीमध्ये होत असते. म्हणजे जास्तीची किंमत आकारून कंपनी आपल्या भागांची विक्री करत असते. म्हणजे वाढावा घेऊन भागांची विक्री कंपनी करत असते. आपण विक्री मूल्य आपण पॉईंट बघितलंच होता. म्हणजेच कंपनी जास्तीची किंमत म्हणजे दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीने भागांची विक्री करून आपल्या भांडवलात वाढ करत असते. म्हणजेच कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीच्या भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवित असतात. त्यामुळे भागांचं बाजार मूल्यामध्ये वृद्धी होत असते. म्हणजेच त्यावेळेस कंपनीला मोठ्या प्रमाणावर भांडवलाचं वाढ होत असते. म्हणजे भांडवली वृद्धी आपल्याला हा कंपनीच्या समहक्क भागाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढच्या लेक्चरला मित्रांनो आपण भागाचं समहक्क भागाचं प्रकार हा पॉईंट आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न येत असतो समहक्क भागाची व्याख्या देऊन किंवा समहक्क भागाचा अर्थ स्पष्ट करून समहक्क भागांचं वैशिष्ट्य स्पष्ट करा असा ब्रॉड क्वेश्चन प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतो. म्हणून चांगल्या पद्धतीने या प्रश्नाचा अभ्यास तुम्ही करून घ्यायचा आणि नोट्स काढायचं. नमस्कार.